श्री स्वामी समर्थ। येत्या शुक्रवारी म्हणजे 16 ऑगस्ट 2024 पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशी म्हणजे नावानेच तुम्हाला माहिती आहे पुत्रदा एकादशी म्हणजे काय, ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी म्हणजे मुलं होत नाहीये त्यांनी सेवा करायची, ज्यांना मुलं होत नाहीये त्यांना अडचणी येत, भरपूर काही डॉक्टर्स केले सेवा केली तरी अडचणी येतात, त्यांनी ही सेवा करायची। ही प्रत्येक एकादशीला करायची। खूप सोपी सेवा आहे, खूप मोठं काही करायचं नाही तुम्हाला, खूप सोपी सेवा आहे। तुम्ही सर्व ज्यांना खरंच ज्यांना खूप प्रयत्न केले, डॉक्टर करतात ते, सोबत तुम्ही मेडिकल तुमची चालूच आहे, ट्रीटमेंट चालू आहे, तुम्ही देवाचं भरपूर करता तर तुम्हाला अडचण येतात, तर ही सेवा तुम्ही नक्की करा। काय करायचं तुम्हाला, एकादशी दिवशी तुम्ही उपवास धरला तर अतिउत्तम, नवरा बायको दोघांनी उपवास धरला तर उत्तम राहील। उपवास धरा, सोबत तुम्ही काय करायचंय, खीर करायची। तांदळाची खीर नाही करायची, कारण तांदूळ हे एकादशीला चालत नाही, त्यामुळे शेवायची खीर करा किंवा रव्याची खीर करा। वाटीभर खीर घ्यायची, वाटीभर तूप घ्यायचंय आणि 2 बेलाची पानं घ्यायची, ते घेऊन तुम्ही शंकराच्या मंदिरात जायचंय। शंकराच्या मंदिरात तुम्ही पती पत्नी जावा, जर मिस्टर कामाला गेले तर पत्नी एकटी गेली तरी चालेल, पण दोघांनी गेलं तर अतिउत्तम राहील। दोघांनी जावा, महादेवाची पिंड तुम्हाला खिरीने अभिषेक करायचा आहे, तुपाने अभिषेक करायचा आहे, मग ती 2 बेलपत्र त्यांना अर्पण करायची। तिथे बसून असताना तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा। तिथे बसून त्यांना तुमची जी इच्छा आहे ती जी मुलासाठी तुम्ही करताय, पुत्रप्राप्तीसाठी, त्यासाठी तुम्ही ती इच्छा प्रार्थना करायची आणि मग त्यात जे तुम्ही बेलपत्र 2 वाहिले त्यात 1 बेलपत्र तुम्ही घरी घेऊन यायचंय, असं करायचं। आणि ते बेलपत्र घरी आणलं की तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी दोघांनी अर्धा बेलपत्र चावून खायचे, ते बेलपत्र आपण पिंडीवर आणलं ना ते चावून खायचे करायचे। सोबत तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळीच म्हणजे त्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही त्या दिवशी दिवसभरामध्ये कधी हरिवंश पुराण हे तुम्हाला श्रवण करायचे। हे तुम्हाला युट्यूबवर भेटून जाईल, मोठं येते त्याला वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही एका जागेपासून श्रवण करा तरी चालेल, खूप उत्तम राहील, किंवा तुम्ही काम करता करता श्रवण केलं तरी चालेल, पण म्हणजे एका जागेपासूनच श्रवण करा। आणि त्या दिवशीच तुम्हाला सकाळी बाळकृष्णावरती अभिषेक करायचा आहे, दुधाने पाण्याने अभिषेक करा। अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्र जप करायचं 108 वेळा, आणि पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल। नंतर तुम्हाला तुळस व्हायची आहे, तुळशीने सुद्धा तुम्ही 108 वेळा 108 तुळस वाहून अभिषेक केला त्यांचा तरी चालेल, म्हणजे आपण अर्पण करतो ना, अर्चन करतो तसं एक तुळस पाहिजे, तुमच्या 108 तुळस नसेल, एक जरी तुळस असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून अर्पण करायची, परत 30 तुळस घ्यायची, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून ती अर्पण करायचं, असं एक मला 108 वेळा करायचे। धूप दीप अगरबत्ती लावा, बाळकृष्णाची पूजा करा, असं तुम्ही करा। असं तुम्ही प्रत्येक एकादशीला करा। एकादशीला जो पण तुम्ही कन्सिव्ह करत नाही, तुम्ही बरोबर राहत नाही, तो पण ती पूजा करा, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल। मनाप्रमाणे मनाभावे करा, मग रिझल्ट 100% भेटेल। सोबत ज्यांची मुली जिद्दी आहेत, हट्टी आहेत, अभ्यास करत नाहीये, ऐकत नाहीये, किंवा त्यांच्या करिअरमध्ये काही घडत नाही, त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही, त्यांना अडचणी येतात, त्यांनी काय करायचं, मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकरीसाठी, त्याच्यासाठी काय करायचं, त्यांनी काय करायचं, एकादशी दिवशी कमीत कमी तुम्ही हा मी म्हणेल ज्या 24 एकादशी येतात एका वर्षात, त्या एका सर्व एकादशीला हा उपाय करा, खूप छान आहे। त्या दिवशी तुम्हाला गाईला काय करायचं, तुम्हाला हळदी कुंकू व्हायचंय, अक्षता व्हायच्या, सोबत गायची पूजा करायची आहे। गायला तुम्ही घास खायला घालायचा, हिरवा घास नाही तर तुम्ही घरून चपाती गुळ नेला तरी चालेल, चपाती गुळ नेला तर तो खायला घातला तरी चालेल। हा उपाय तुम्ही करून बघा, तुमच्या मुलांची प्रगती कुठे अडकणार नाही, त्यांना जॉब व्यवसायामध्ये त्यांना उन्नती भेटेल, सोबत त्यांच्या शिक्षणात मन लागेल, चिडचिडपणा त्यांचा कमी होईल, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा। हा उपाय केल्याने सुद्धा खूप चांगले रिझल्ट भेटतात, याच्या अनुभूती येतात। तर तुम्हाला जवळपास समजा तुम्हाला गायची पूजा नाही करतात, लांब आहे, फक्त तुम्ही गागूळ चपाती नेली तरी चालेल, ती अर्पण केली, तिच्या पाया पडला, तिला मनवा, तिला नमस्कार केला तरी उत्तम राहील म्हणे। हा उपाय तुम्ही नक्की करा, हा प्रत्येक एकादशीला करा, मी म्हणेन तुम्हाला चांगले रिझल्ट 100% भेटेल। तुम्हाला जवळपास गाय असेल तर गोशाळा कुठे असेल तर गोशाळेत जावा, तिथे जावा, तुम्ही हा उपाय नक्की करा। तिथेच गाईला हात जोडून तुम्ही जेव्हा गायगुळ चपाती खायला घातलं की हात जोडून नमस्कार करायचा, देवीला प्रार्थना करायची, गाई मातेला, गो मातेला, की माझ्या जे काय अडचणी तुमची, मुलांचा अभ्यासात मन लागत नाहीये, शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, जॉबचा प्रॉब्लेम आहे, काही जे काय आहे ते तुम्ही त्यांना मनोभावे प्रार्थना करून त्यांना सांगायचे। हा उपाय तुम्हाला सर्व एकादशीलाच करायचे आणि हे तुम्ही खरंच करून बघा, रिझल्ट 100% भेटेल। आपण म्हणतो गोमातेमध्ये 33 कोटी देव असतात, म्हणजे 33 कोटी देवांचे आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो, त्यामुळे गोमातेची आपल्याला पूजा करायची, त्यामुळे ही तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट 100% भेटणार आहे, त्यामुळे सेवा नक्की करा, तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील। श्री स्वामी समर्थ।